स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर। याच्या पहिल्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की उपमेयचे 4 घटक असतात। एक उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची असते ते, दुसरा असते उपमान ज्याच्याशी तुलना करायचं ते, तिसरा असते साधारण धर्म म्हणजे दोन वस्तूंमध्ये असलेला सारखेपणा, आणि साम्यवाचक शब्द म्हणजे सारखेपणा दाखवण्यासाठी वापरलेला शब्द म्हणजे साम्यवाचक शब्द असते। जर तुम्हाला उपमेय आणि उपमान याच्यातला फरक समजून घ्यायचा असेल त्याच्या पहिले मी एक व्हिडिओ टाकलेला आहे युट्यूबवर, तो आहे ते तुम्ही पाहू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू उपमा अलंकार म्हणजे काय। आता उपमा अलंकारामध्ये एकच गोष्ट सांगितलेली असते की जे दोन वस्तू असतात त्या दोन वस्तूमध्ये ते एक सारख्याच आहेत हे इथे दाखवलेले असते। एक वस्तू ही दुसऱ्या वस्तू सारखीच आहे असं ज्या वाक्यामध्ये किंवा ज्या उदाहरणामध्ये वर्णन केलेलं असते तिथे उपमा अलंकार होत असतो। एक वस्तू ही दुसऱ्या वस्तू सारखीच आहे म्हणजे दोन वस्तूतील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने जिथे वर्णन केलेले असते तिथे उपमा हा अलंकार होतो। एक वस्तू ही दुसऱ्या वस्तू सारखीच आहे असं जिथे सांगितले जाते तिथे उपमा अलंकार होतो। मग आता हे उपमा अलंकार समजून घेण्यासाठी काही उदाहरणं आहेत जे मोहरा वाळंबे सरांच्या बुक मधून मी घेतलेले आहेत। एक उदाहरण बघा, मुंबईची घरे मात्र लहान कबुतरांच्या खुराड्यासारखी। उपमा अलंकारामध्ये काय सांगितलेलं असते की एक वस्तू दुसऱ्या वस्तू सारखी आहे। म्हणजे इथं काय सांगितलं, या उदाहरणामध्ये काय दिले की घर, मुंबईचं घर कसं आहे, कबुतरांच्या खुराड्यासारखंच आहे। जसे की कबुतराचं खुराड काहीतरी असं एक छोटंसं असेल, त्याच्यामध्ये जेवढे कबूतर बसतील तेवढे ते त्याच्यामध्ये टाकत असतात, ते डाकणी चकणीत कशी तरी त्याच्यामध्ये राहतात। मग त्याच पद्धतीने मुंबईची काही घरे, काही म्हणजे तिथे मोठे मोठे बिल्डिंग्स वगैरे असतात ते नाही, मग काही छोटी छोटी घरे असतात की ज्या घरामध्ये जे फॅमिली मेंबर असतात ते तसेच राहतात, घरे कशी छोटी छोटी असतात। मग इथं वर्णन कसं केलं त्यांचं, कबुतरांच्या खुराड्यासारखं। म्हणजे मुंबईची घरे आणि कबुतरांचे खुराडे हे कसे आहेत, सारखे आहेत। म्हणजे मुंबईचे घरे कबुतरांच्या खुराड्यासारखे आहेत। सारखी हा शब्द लक्षात ठेवायचा, म्हणजे याची तुलना झालेली आहे एकमेकाशी, एक सारखेच आहेत हे इथं वर्णन केलेलं आहे, म्हणून हे उदाहरण आहे उपमा अलंकाराचं। दुसरं बघा, सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी। म्हणजे इथे कवीला असं म्हणायचं आहे की एखाद्या व्यक्तीचा रंग, ज्यांचं ते वर्णन करत आहे त्याच्याबद्दल सांगत आहेत की समजा त्या व्यक्तीचा रंग कसा आहे तर पावसाळी नभापरी। पावसाळी नभ म्हणजे ज्यावेळेस पावसाचं वातावरण तयार होते त्यावेळेस आकाशामध्ये जे ढग जमतात ना, ते ढग कसे असतात तर काळे असतात। त्याच पद्धतीने मग रंग सुद्धा त्या व्यक्तीचा कसा आहे, पावसाळी नभापरी म्हणजे आकाशामध्ये जमलेल्या त्या ढगासारखा, सारखा रंग त्या ढगासारखाच आहे असं इथे वर्णन केलेलं आहे। म्हणजे इथे व्यक्तीच्या रंगाचं आणि आकाशामध्ये जमलेल्या ढगाचं हे दोघी कसे आहेत तर सारखेच आहे असं याचे इथे वर्णन केलेलं आहे। म्हणजे इथे उपमा अलंकार होतो। लक्षात देत आहे का, त्या व्यक्तीचा रंग आणि आकाशामध्ये जमलेले ढग हे कसे आहेत, सारखे आहेत असं इथे सांगायचं आहे। त्याच पद्धतीने मुंबईची घरे कशी आहेत तर कबुतराच्या खुराड्यासारखी आहेत। म्हणजे उपमा अलंकार आहेच काय की दोन वस्तूंमध्ये असलेला सारखेपणा, एक वस्तू ही दुसऱ्या वस्तू सारखीच आहे तिथं असं वर्णन असते तिथे उपमा अलंकार होत असतो। मग मुंबईची घरे कशी, कबुतरांच्या खुराड्यासारखी। रंग कसा आहे, सावळा रंग आहे, पण तो सावळा रंग कसा आहे, आकाशामध्ये जे ढग जमतात पाऊस पडते वेळेस, पाऊस पडायच्या आधी जे ढग तयार होतात त्या ढगासारखं आहे। म्हणजे रंगाचं वर्णन कशासोबत केलेलं आहे, पावसाळी त्या नभापरी। तसंच आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे। आता माया म्हणजे प्रेम। आभाळ कसा असते, एवढं मोठंच्या मोठं, अगदी वाढव एवढं मोठा आकाश आहे, मग त्या आकाशासारखी जसं आकाश असं सर्वांवर असं पसरलेलं आहे त्याच पद्धतीनं तुझं प्रेम सुद्धा आम्हाला भेटू दे किंवा आमच्यावर तुझं प्रेम तसंच राहू दे, आकाशासारखं तुझं प्रेम आमच्यावर सुद्धा असू दे। म्हणजे इथं मायेची आणि म्हणजे प्रेम कशासारखं आहे तर आभाळासारखं आहे असं इथं सांगायचं आहे। म्हणजे याच्यातून लक्षात येते की हा उपमा अलंकार आहे। मग उपमा अलंकार एक वस्तू ही दुसऱ्या वस्तू सारखी आहे हे समजण्यास, म्हणजे एक वस्तू ही दुसऱ्या वस्तू सारखी असेल तरच उपमा अलंकार होत असतो, नाही तर तिथे उपमा अलंकार होत नाही।
मग उपमा अलंकार समजण्यासाठी मग असे काही शब्द असतात की ज्याच्यावरून ते लक्षात येते. जसे की या वाक्यामध्ये आपण सारखी, कबुतरांची घरे मात्र लहान, मुंबईची घरे मात्र लहान, कबुतरांच्या खुराड्यासारखी. म्हणजे इथे सारखी हा शब्द आलेला आहे. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभा परी, म्हणजे इथं परी शब्द आलेला आहे. आभाळागत माया तुझी आम्हावर राहू दे, म्हणजे असे काही शब्द असतात त्या वाक्यामध्ये की त्याच्यावरून आपल्या लक्षात येते की हा उपमा अलंकार आहे. बरोबर दुसरे पण काही शब्द आहेत, जसे की सारखा, जसा, जेवी, सम, सदृश्य, गत, हे गत इथे आलेलं आहे, गत, परी शब्द इथे आलेला आहे, समान, म्हणजे एक वस्तू दुसऱ्या वस्तू सारखी आहे हे दाखवण्यासाठी आपण या शब्दाचा वापर करत असतो, हे शब्द यूज करतो. त्याच्यावरून लक्षात येते की एक वस्तू दुसऱ्या वस्तू सारखी आहे. मग समजा काही उदाहरणामध्ये आपल्याला लक्षात नाही आलं उपमा अलंकार म्हणजे काही वस्तू आणि त्या वस्तू सारख्याच आहेत का, हे जर लक्षात येत तर काही ते उदाहरण ओळखण्यासाठी काही शब्द आहेत की त्या शब्दावरून आपल्या लक्षात येऊ शकते की हा उपमा अलंकार आहे. मग ते शब्द कोणते? सारखा, जसा, जेवी, सम, सदृश्य, गत, परी, समान. तुम्ही त्या ओळीमध्ये आलेले या शब्दावरून सुद्धा तुम्ही ओळखू शकता की उपमा अलंकार आहे. उपमा अलंकार समजला. उपमा अलंकारामध्ये एकच गोष्ट आहे की एक वस्तू ही दुसऱ्या वस्तू सारखी असते. दोन वस्तूमध्ये सारखेपणा असेल तरच तिथे उपमा अलंकार होतो, अन्यथा तिथे उपमा अलंकार होऊ शकत नाही. याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे काय. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.